चला तर आज व्हिडिओ घराच्या बाहेरूनच बनवते। हा आजीचा बेड आहे बघा, एकदम सुना सुना आजीचा बेड वाटतोय आणि घर खूप सुनं सुनं वाटतंय। बघू शकता एकदम मस्त वाटत होतं पहिलं आजी होती तोपर्यंत, आणि आता एकदम सुनं सुनं वाटतंय घर। असं घराला घर पण वाटत नाही, कारण एखाद्या माणसाची आपल्याला सवय लागली की ती आपल्याला विसरत नाही। हॅलो नमस्कार, मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये। तर आजच्या ब्लॉगमध्ये मी काही थोडंसं हे करणार आहे। व्हिडिओ खूप दिवसातून बनवलेला आहे मी। व्हिडिओ बनवायची आजकाल इच्छा होत नाही, कारण आजी होती तोपर्यंत व्हिडिओ बनवायला कसा दिवस जात होता काही कळत नव्हतं। त्याच्यामुळे आनंद वगैरे होता, घरामध्ये माणसं असतील तेवढं आपल्याला खूप छान वाटतं। आणि जेवढं एक जरी माणूस आपल्या कायमचा आपल्याबरोबर राहत असेल आणि ती माणूस जर आपल्यापासून दुरावलं तर ते माणूस काय आपल्याला परत कधीही भेटत नाही। तरी तुमच्या घरामध्येही मी काही आधीच सोल्युशन देईल, आधी आपल्याला एवढं कळत नाही, पण नंतर जेव्हा ते माणूस आपल्यापासून नसतं गायब होतं तेव्हा आपल्याला खूप असं हे वाटतं, कसं तरी वाटतं। तर मी तुम्हाला आधीच सांगत आहे की आपल्या घरामध्ये काही वयस्कर माणसं वगैरे किंवा आपले आई वडील किंवा सासू सासरे तेही आपल्याला आपल्या आई वडिलाप्रमाणेच असतात। कोणीही झालं तर वय झाल्यावर काही करू शकत नाही, आणि ते सर्वांनाच दिवस असतात। तर त्याच्यामुळे आपण आपल्या माणसाशी कसं वागायचं कसं काय ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे। खरंच खूप माया करा, खूप त्यांची सेवा करा, काही वाया जाणार नाही। परत आपल्यालाही तेच दिवस असतात पुढे, कारण वय तेच राहत नाही, वय पुढे पुढे जात असतं आणि आपल्यालाही ते दिवस येतात, आणि ते दिवस कसे असतात ते आपण सांगू शकत नाही। तर खूपच माझे सासू म्हणजे 2-3 वर्ष तिला बरं नव्हतं आणि खूप बिछाण्याशी खेळतच होती, अंथरुणाशी, आणि खूप असं म्हणजे तकलीफ झाली तिला। कोणासोबतही असं होऊ नये, शरीर चांगलं तर सगळं चांगलं, नाही तर माणसाचं काहीच चांगलं नाही। आणि माणूस जोपर्यंत हिंडतोय फिरतोय तोपर्यंत माणूस सर्व दुनिया बघू शकतो, आनंदात राहू शकतो, आणि जेव्हा एका जागेवर बसतो तेव्हा माणसाला खरंच खूपच म्हणजे त्याला सर्व असं यातना जाणवतात, काही खुशी वाटत नाही। तर आपण समजून घेऊन आपण त्या माणसाला साथ दिली की तर थोडंसं त्याला काहीतरी बरं वाटतं, आणि त्याचे काही दिवस तर जास्त राहिलेले नसतात। तर खूपच म्हणजे पहिल्यांदा तिला सुरुवातीला तिचं हिंडत फिरत होती तेव्हाच थोडीशी पाण्यामध्ये बाथरूममध्ये गेल्यावर जरा घसरून पडली, ती हात मोडला, हात मोडल्यापासून सुरुवात झाली तिची सासूची माझ्या। आणि ती काही माझी सासू म्हणजे आत्तीच होती माझी, त्याच्यामुळे मला तिचं काही वाटत नव्हतं एवढं, कारण पहिल्यापासून लग्न झाल्यापासून ती माझ्याबरोबरच होती। आणि एक दिवस जवळ नसेल तर वाटायचं की सवय होती त्याच्यामुळे कसं तरी वाटायचं, आणि आता पूर्णच म्हणजे नाही आहे बरोबर। तर खूप आठवण येते, आणि कसं असतं माहिती आहे ना तुम्हाला, एखाद्या पोटच्या मुलाप्रमाणे तिचं मी हे केलेलं, दिवसभर तिच्याबरोबरच असायचे, सर्व काही बघायचे वगैरे। आणि कसं होतं आपल्याला सर्व काम करून एवढं होत नाही, म्हणून मी एका ताईला हाताला घेऊन त्याचं करत होती सर्व। पण शेवटी आता खूप आठवण येते तिची, आणि घर सर्व मोकळं मोकळं वाटतं। कसं होतं ते माणूस जाग्यावर कंटिन्यू आपण बघितलेलं असतं तर आपल्याला खूप अशी त्याची आठवण येते। आणि काही दमवत वगैरे नव्हती, फक्त एवढंच की तिचं शरीर तिला साथ देत नव्हतं, त्याच्यामुळे तिचं सर्व करावं लागत होतं। तर आता कसं आपण लहानपण आणि म्हातारपण सेम बालपण असते, तर त्याच्यामध्ये थोडीशी आपण साथ दिली की आपल्यालाही पुढे परत तेच दिवस असतात। तर आपल्या आई वडिलाप्रमाणे आपण आपल्या वयस्कर माणसाची घरातल्या सेवा करा, काय वाया जाणार नाही। तर खरंच खूप ह्याच्यातून माणसाचे सर्वच माणसांना हे दिवस असतात, आणि खूपच त्रास झाला तिला, आणि सांगू शकत नाही एवढं 2 वर्ष तिला बरं नव्हतं। खूपच अंथरुणाशी म्हणजे देव कसं असतं, देव जेव्हा नेणार तेव्हाच, आपल्या हातात काही नसतं। जन्म आणि मरण कुणाच्याही हातात नाही आहे, ते देव आणि देवाची जेव्हा इच्छा होते तेव्हाच देव हे करतो म्हणतात ते बरोबर आहे। आणि आपली काही ना काही आपलं कर्म असते, ते फेडल्याशिवाय आपल्याला भरती जागा तर नाही भेटत आहे। वरचं कोणी बघितलेलं नाही आहे काय होतं ते, पण इथलं तरी संपलं पाहिजे असं असते। आणि खरंच खूपच मी तुम्हाला सांगत आहे की अशा माणसाचं करा, खरंच खूप पुण्य भेटतं। आणि
कसं आता लहान बाळ जन्माला आले ते सांगू शकत नाही, तसं त्याची हालत होऊन बसते म्हाताऱ्या माणसाची. तर माणूस असलेला कधी वाया जात नाही, पण आपण केलं तर काही वाया पण जात नाही. आणि आता घर कसं मोकळं मोकळं झालं. आजीची खूप सवय होती, दिवस कसा जात होता कळत नव्हतं. आणि आता काहीच काम नाही आहे असं वाटतंय. आजी नाही आहे तेव्हापासून खूप म्हणजे दिवस कसा जायचा कळत नाही. तिचं सकाळ संध्याकाळ म्हणजे असं करता करता खूप टाइम जायचं, त्याच्यामुळे दिवस पटकन निघून जात होता. तर आता काहीच काम नाही असं वाटते. 2 मुलं आणि नवऱ्याचा डबा वगैरे त्याच्यातच आता तर ते सर्व काम झालं बघा. सकाळच्या अजून 12 पण नाही वाजले, 11 11:30 वाजले असतील. तर काम तसं असेल तर आपल्याला कसं दिवस गेला तर बरं वाटतं, नाही तर दिवसाचं आपल्याला काय काम नसल्यावर आपल्याला दिवस पटकन निघून जात नाही. आणि हे रोजचीच कामं आहेत, डबा जेवण म्हणा, ते काय पटकन होऊन जातं, अर्धा पाऊण तासात होऊन जातंय. आणि जेवण तर सकाळचं होऊन जातंय. तर बघा तुम्ही आता तुमच्या घरामध्ये जरी वयस्कर माणसं वगैरे, सासू म्हणा, सासू पण आपल्या आईप्रमाणेच करा. कारण ते आपल्याला उद्या आपण पण सुनाची सासू कधीतरी होत असतो आणि आपल्याला पण ते दिवस येणार. कसे दिवस येतील ते सांगता येत नाहीत. तर खरंच माझ्या ताईनं कोणीही बघत असतील तर खरंच करा, मनापासून करा. आपल्याला खरंच देव वरून आशीर्वाद देतो. ते माणूसही आपल्याला आतनं त्याच्या अंतरात्मा आपल्याला आशीर्वाद देते आणि खरंच खूप आपल्या भावी आयुष्यासाठी खूप ते चांगलं आहे. तर बघू शकता आज म्हणजे मला इतकं वाईट वाटतंय, ते गेलेला माणूस परत कधीही आपल्याला भेटणार नाहीये. तर तुम्ही विचार करा, खरंच आपल्यालाही ते दिवस येणार आहेत. आणि खरंच आपलं शरीर ते तर तसंच राहत नाही. वयानुसार शरीरमध्ये खूप चेंजेस होत जातात आणि आपलं शरीर तरी आता पहिल्या माणसाला तरी 70-80 त्या लोकांनी बघितले. आपण 50-60 तरी बघतोय की नाही ते पण माहीत नाही. आणि आपल्या शरीराची कशी अवस्था होते तेही आपण सांगू शकत नाही. तर खरंच विचार करा. आणि खूप वाईट वाटतंय. आज 2 महिने झाले आजीला जाऊन, पण खूपच म्हणजे असं हे वाटते, बेकार वाटते. पण ते म्हणतात ना, ते सर्वांनाच आहे आणि ते होणारच. तर आपण काही त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही. तर चला आजच्या व्हिडिओला इथंच थांबवते आणि भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.